लवकरच अधिक मास सुरू होत आहे. अधिक मासमध्ये 33 अनारशांचं दान करणं हे आपल्या डोळ्यांसमोर येतं. पण जास्त खर्च करणं आपल्याला परवडत नाही. पण आपल्याला पुण्यफळ तर हवं असतं आणि दानधर्म करणंही महत्त्वाचं असतं. मग अशावेळी काय करावं? देव तुमच्या दानधर्म करण्यापेक्षा तुमचा भाव पाहत असतात. त्यामुळे तुम्ही 33 अनारसे दान केलेच पाहिजे असं काही नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी बजेटमध्ये तुम्हा सर्वांना परवडणाऱ्या 33 वस्तूंचं दान तुम्ही कशा प्रकारे करू शकता. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. 1 नंबर, तुम्ही केळीचं दान करू शकता किंवा तुम्ही कुठल्याही फळांचं दान करू शकता. कुठलीही फळं तुम्ही 33 संख्येमध्ये घेऊन त्याचं दान करू शकता. बघा, फळं हे आपल्याला स्वस्तात मिळत असतात, तर तुम्ही 33 केळी जरी घेतली तरीही चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एका ताटामध्ये बदाम घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही खजूर घ्या, 33 बदाम 33 खजूर या गोष्टींचं सुद्धा तुम्ही दान करू शकता. ते समोरच्याला पाहणाऱ्यालाही चांगलं वाटतं आणि ते टिकतंही बराच काळ. त्यामुळे तुम्ही त्याही गोष्टींचं दान करू शकता. हे जे दान करणार आहात ते तुम्ही कुठल्याही देवाला करणार आहात, मंदिरात करणार आहात, तुमच्या लेकीला जावयाला करणार आहात, मानलेल्या एखाद्या मुलीला करणार आहात, तर तुम्ही एखाद्या आश्रमात जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 33 बिस्किट पुडेसुद्धा दान करू शकता. तुम्ही वातींच्या पुड्या घेऊ शकता, त्या 33 संख्येत तुम्ही दान करू शकता किंवा घरीच कापसापासून 33 वाती बनवून त्याही तुम्ही दान करू शकता. तुमचं बजेट थोडंसं जास्त असेल तर तुम्ही तांब्याच्या पळी असेल, तांब्या असतील, अशी भांडीसुद्धा तुम्ही 33 संख्येत दान करू शकता. 33 रुमाल दान करू शकता किंवा कुठल्याही प्रकारचं एखादं कापड तुम्ही सिलेक्ट करून ते 33 संख्येत तुम्ही दान करू शकता. ज्ञानदान करण्याइतकं महत्त्वाचं कुठलीच गोष्ट असू शकत नाही. तर तुम्ही काय करू शकता, एखाद्या गरजू मुलाला 33 वह्या किंवा 33 पेन तुम्ही दान करू शकता. याने सुद्धा तुम्हाला खूप चांगलं पुण्यफळ प्राप्त होतं. गीतेचा जो लहान ग्रंथ असतो तो 33 संख्येमध्ये दान करू शकता. मग समोरच्या व्यक्तीला आपण काहीतरी आध्यात्मिक गोष्टी दान करत असतो, त्याने ते पठण केलं तर त्याचं पुण्यफळ, त्याचा आशीर्वादही तुम्हाला मिळत असतो. त्यामुळे अधिक मासामध्ये अशा आध्यात्मिक गोष्टींना दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे सौभाग्याचे जे वाण असतात, मग त्याच्यामध्ये तुम्ही बांगड्या अधिक मासामध्ये दान करण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही 33 संख्येत बांगड्या घ्या किंवा मग 33 डझन जर तुमचं बजेट जास्त असेल तर अशा बांगड्या तुम्ही दान करू शकता. हे दिसायलाही सुंदर दिसतं आणि हा सौभाग्याचा वाण आहे. त्यामुळे बांगड्या समोरची व्यक्ती नक्कीच वापरणार आहे. तुम्ही 33 संख्येमध्ये नारळाचं दान करू शकता किंवा जर तुम्हाला नारळाचं बजेट जास्त वाटत असेल तर सुक्या नारळाच्या ज्या वाट्या असतात त्या तुम्ही 33 संख्येमध्ये अर्पण करू शकता. हेही खूप शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे तुम्ही 33 सुपाऱ्या घेऊन त्याला हळदी कुंकू लावून त्याचंही दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. सुपारी हे गणपती बाप्पांचं प्रतीक आहे, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही दान करू शकता. तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठलीही एक वस्तू सिलेक्ट करा, ती 33 संख्येमध्ये तुम्हाला द्यायची आहे. प्रत्येक एका वस्तूवरती तुम्हाला ₹1 नाणं ठेवायचं आहे, कारण दक्षिणा दिल्याशिवाय आपलं ते वाण पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, संपूर्ण 33 वस्तूंवरती ₹33 एकदम ठेवा किंवा ₹1 नाणं करत असे ₹33 तुम्ही ठेवू शकता. शास्त्राप्रमाणे तुमचं वाणही पूर्ण होईल. 17 मेपासून 15 जूनपर्यंत तुम्हाला कुठल्या वस्तूंचं दान करावं हे कळत नव्हतं आणि त्याच्यामुळे तुम्ही खूप कन्फ्यूजमध्ये असाल. तुमचं बजेटही तेवढं नसेल तर या कुठल्याही वस्तू तुम्ही दान करू शकता. तर अशा प्रकारे कमी बजेटमध्ये तुम्ही चांगल्या आणि शुभ वस्तूंचं दान करून अधिक जास्त पुण्यफळ प्राप्त करू शकता. तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या वस्तूंचं दान करणार आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.